हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलेच असेल, की आज आपली कोणती रेसिपी आहे. तर त्यासाठी तर मी घेतलेलं आहे काही साहित्य. तर सर्वात आधी घेतलेलं आहे चिकन आणि जे चिकन आहे ना, तर त्याचे छोटे-छोटे असे तुकडे करून घेतले ते आणि त्याच्यामध्ये 2 असं बटाटे जे आहेत ते जे बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याची साल जी आहेत ना, ती पण काढून घेतली आहे. त्याच्यासोबतच हिरवी मिरची मी ॲड केली आहे. आता हिरवी मिरची मी ॲड केली, पण तुम्हाला जसं तिखट हवे त्याच्यानुसार तुम्ही काय करा हिरवी मिरची ॲड करू शकता. आता टेस्ट येण्यासाठी तर मी काय केलं होममेड मसाला थोडासा घेतलेला आहे. त्याच्यासोबतच आहे ना, आता होममेड मसाला ते पण घेतलेला आहे चवीनुसार. तिखट जेवढं मला हवं तेवढं आणि त्याच्यासोबतच आहे ना, थोडं मी काय केलं इथं जे आपले बेसिक मसाला आहे ना, थोडंसं अर्धा चमचा ते मी घेतलेला आहे. चिकन मसाला, अर्धा चमचा मटन मसाला घेतलेला आहे. त्याच्यासोबत थोडीशी हळद ॲड केली आहे. चवीपुरतं मीठ ॲड केलंय आणि हो, चाट मसाला तर ह्याच्याशिवाय कंप्लीट होतच नाही. ते पण चाट मसाला घेतलेला आहे एक भरून चमचा की मस्तपैकी टेस्ट येण्यासाठी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. नंतर आपण जी स्टफिंग आहे ना, ती एकदम रेडी करून साईडला ठेवून दिली आहे. आता आपण हे बॅटर तयार करू. तर बॅटर कशापासून बनवते ते तुम्ही पाहू शकता. आता इथं आपण काय केलं, एक मोठा चमचा जे आहे ना, ते इथं मी घेतलेलं आहे बेसन पीठ. आता बेसन पिठामध्ये ना थोडीशी हळद आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, बाकीचं काहीच साहित्य ते ॲड केलेलं नाहीये आणि थोडंसं पाणी ॲड करून आहे ना, ही एकदम मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली. आता ह्याला आपण साईडला ठेवून देऊया. आता ब्रेड आहे ना, त्या ब्रेडची साईड जी आहे त्यातला कट करून घ्यायची आहे. तर आज आपण बनवणार आहे क्रिस्पी चिकन ब्रेड. त्यासाठी ब्रेडची जी साइडची जी काट आहे ना, ती आपण ह्याला कट करून घ्यायची आहे. तर तुम्हाला हवे तर तुम्ही ठेवू शकता किंवा ह्याला कट करू शकता. तर तुम्ही पाहिलं असेल, की सुरीच्या साहाय्याने मी तर काय ना, जी ब्रेडची काट आहे ती सगळी काय काढून घेतली आहे. आणि आता हे ब्रेडची जी काट आहे ना, ते का वाया घालवायची नाहीये. त्याला काय करायचंय, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. जे ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे, ते तुम्ही त्या आमची पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतालच मी कशा पद्धतीने ते ब्रेड क्रम्स आहेत ते तयार करून घेतलेत आणि बाकीचे जे आहे ना ब्रेड ते पण रेडी झाले ते. आता आपण ह्याला काय करूया, स्टफिंग तयार करून घेतलेली जी आहे ना, तुम्ही तर पाहू शकता. एकदम मस्त तयार झाली तर आपण काय करायचं आता ब्रेडवरती ना, जसं आपण बटाट्याची चटणी पूर्ण लावून घेतो ना, तशाच पद्धतीने सगळं सर्व काय आहे ना चटणी व्यवस्थित पूर्ण ब्रेडवरती लावून घ्यायचे. तुम्ही तर पाहू शकता. आणि हे हो, आपण प्रत्येक वेळेस स्नॅक्समध्ये काय बनवू, नाश्त्याला काय बनवू, असं काही ना काही होतं, की संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काय, सकाळच्या नाश्त्यामध्ये काय. तर तुमचे हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत. तुम्ही कशा पद्धतीने आणि हो, आपण रोज पोहे आणि रवा खाऊन तर कंटाळाच येतो. तर अशा पद्धतीने काही ना आपले घरच्यांसाठी नवीन काहीतरी बनवलेला आनंद वेगळाच असतो आणि टेस्टला पण वेगळी असते. तुम्ही हे रेसिपी जी आहे ना, तर नक्की ट्राय करा. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण इथं जी स्टफिंग आहे तर भरून घेतली आहे. त्याच्यावरती ब्रेड ॲड केलाय आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने ह्याला काय करायचं प्रेस करून घ्यायचं, की म्हणजे काय होईल, ज्यावेळेस आपण डिप करून घेऊ ना, त्यावेळेस व्यवस्थित ते डिप होईल. आता आपण इथं जे बेसन पिठाचं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे, तर आता हे ब्रेड जे आहे ना, तर सगळीकडनं इथं डिप करून घ्यायचे जेणेकरून काय होईल, की ब्रेड क्रम्स जे आहेत ना, ते व्यवस्थित बसेल. आता तुम्ही कशा पद्धतीने त्याला कोट करून घेते हे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. आता हे रेडी झाले आणि दुसरीकडे आपण इथं काय केले, तेल जे आहे ना, ते चांगल्यापैकी गरम करून घेतले आणि गरम करायचे मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवून द्यायचं. तुम्ही ते पाहू शकता. आता एक तर आपण ॲड केले आणि जर तुम्हाला कट करायचे असेल, तुम्ही कटही करू शकता. पण अशा पद्धतीनेही तुम्ही जर बनवलं तर ते खूपच छान. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता हे तेलामध्ये फ्राय व्हायला सुरुवात झाली. तर आपण काय करायचंय हळूवार हाताने कारण तेलामध्ये ना ब्रेड लूज होण्याची शक्यता असते. म्हणजे काय होतं, की ते ऑलरेडी आपण अ, तुम्हाला तर माहितीच आहे, की ब्रेड आहे ना, एकदम मऊसुलीत असे असतात आणि ज्यावेळेस त्याला थोडासा पाण्याचा हातही लागला ना, की ते एकदम मऊसूत होतात. त्यावेळेस ती थोडीशी काळजी घ्यायची. ज्यावेळेस आहे ना, आपण काय करायचं तेलामध्ये सोडू ना, तर त्यावेळेस एक त्याची खालची जी साईड असते ना, थोडीशी अशी कडक झाली ना, तरच पलटी करायची. कारण काय होईल, ज्यावेळेस तुम्ही जर समजा त्याची जी खालची साईड आहे कडक नाही झाली आणि आपण पलटी केलं, त्यावेळेस तुटण्याची शक्यता असते. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आधी जे आपण ब्रेड ॲड केलेलं आहे ना, ते थोडंसं लाईट गोल्डन झालेत आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेत. ते काढून घेतलेत आणि दुसराही आपला तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे
ब्रेड आहे ते एकदम रेडी झालं आणि त्याचा कलर तुम्ही पाहू शकता, की कसला सुनेरीपणा आलेला आहे. तर आपण ह्याला काय करायचं, त्याचं ती तेल आहे ना, तर पूर्णपणे काढून घ्यायचे आणि दुसरीकडे ना, जे काढून घेतले ते पण आपण हे ॲड केलेत आणि आपण जे बनवून घेतले ते पण आपण तेलामध्ये ॲड केलेत. आता हे तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट. आता हे एकदम आता हा मी आवाज आहे ना एकदम म्यूट केला कारण टीव्हीचा आवाज होता. कॉपीराईट पडण्याची शक्यता असतेच. त्यासाठी मी आवाज इथे म्यूट केला आणि नंतर तुम्हाला कट करून दाखवले कशा पद्धतीने ही रेसिपी एकदम बनून तयार होते. तर तुम्ही ते पाहू शकता आणि हो, तुम्हाला ट्रायंगल कोणचीही शेप असंही ठेवलं तरी काही नाही आणि ट्रायंगल ठेवलं तरी काही हरकत नाहीये. तुम्ही इथं पाहू शकता चिकन वगैरे किती छान दिसत आहे आणि हो, प्रत्येक वेळेस तीच-तीच रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मग मला नक्कीच सांगा, की ही रेसिपी जी आहे ना, क्रिस्पी चिकन ब्रेड तुम्हाला कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं ना शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला शेअर करा आणि ज्यांनी-ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते.